नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2018 साली घेण्यात आलेल्या पेपरमधील प्रश्न। मागील भागात आपण 1 ते 12 प्रश्न बघितली होती। आता त्या पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 13 ते 18 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या। उत्तर आहे, गांधीजीच्या विचार समतेला एक साधन मूल्य होते। समता हे स्वयंमेव साध्य नसून अहिंसा आणि स्वातंत्र्य ही मूल्ये समाज जीवनात रुजविण्याचे साधन आहे, अशी त्यांची भूमिका होती। ज्यांच्यात सारखेपणा आहे आणि समानतेची जाणीव आहे त्यांचाच मिळून समाज बनतो। समानतेतून स्नेहाचे तत्त्व निष्पन्न होते। या स्नेहतत्त्वालाच गांधीजींनी अहिंसा हे नाव देतात, असा अन्वय दादा धर्माधिकारी यांच्यासारख्या गांधीवाद्यांच्या भाष्यकारांनी लावला आहे। अशा प्रकारे गांधींची अहिंसा म्हणजे केवळ करुणा, दया किंवा मोक्षाचे साधन नसून ते एक सामाजिक मूल्य होते, सामाजिक पुरुषार्थाचे साधन होते। हिंसेचे समाजातून निराकरण होत जाणे हेच त्यांना मानवी प्रगतीचे लक्षण वाटते। ज्या समाजात साधन सामग्री, सामाजिक पार्श्वभूमी, सत्ता आणि व्यवसाय इत्यादी बाबतीत प्रचंड तफावत असते तेथील समाज घटकात संवाद अशक्य ठरतो। परस्परांना समजून घेणे आणि आपल्या कृतींचे इतरांवर काय परिणाम होतील हे लक्षात घेणे तर त्यांना शक्य होतच नाही, पण सामायिक अनुभव मिळणे तर अजूनही दुरापास्त होते। हा सामायिक अनुभवच गांधींना समानतेचा आधार वाटत आणि सामुदायिक आणि व्यक्तिगतरित्या शारीरिक श्रम करण्यातूनच त्याचा अनुभव मिळू शकतो, अशी त्यांची धारणा होती। श्रम ही लोकांना एकत्र जोडणारीची महान शक्ती आहे, समानीकरणाची प्रचंड प्रेरणा आहे, असा श्रमाचा गौरव त्यांनी केला होता। प्रत्येक व्यक्तीला तिच्या गरजांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळणे ही त्यांची आर्थिक समानतेची व्याख्या होती। पण आर्थिक समानतेसाठी बलवत्तर केंद्र सत्तेद्वारे उपाययोजना करणे मात्र त्यांना नामंजूर होते। तर आता ह्या उत्तरावर अधिक प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 13, अहिंसा आणि स्वातंत्र्य रुजवण्यासाठी समता हे महत्त्वाचे मूल्य असले तरी केवळ समतेवरच सामाजिक अस्तित्व अवलंबून असते। पर्याय आहे उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक। तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक। प्रश्न क्रमांक 13, अहिंसा हे केवळ मोक्षाचे एक साधन असते तरी सामाजिक मूल्य म्हणून त्यांचे महत्त्व आहे। पर्याय आहे पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, संपूर्ण विधान चूक, संपूर्ण विधान बरोबर। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर। प्रश्न क्रमांक 15, गांधींच्या मते हिंसा नाहीशी होणे म्हणजेच पर्याय सामाजिक पुरुषार्थ वाढविणे, समाजाचा विकास होणे, समानता प्रस्थापित होणे, स्नेहभाव वाढीस लागणे। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, समाजाचा विकास होणे। प्रश्न क्रमांक 16, गांधींच्या मते समाज घटकातील संवादात साठी पर्याय हे आर्थिक स्तर उंचावणे आवश्यक, सत्तेत बदल होणे आवश्यक, विविध स्तरीय विषमता नष्ट होणे आवश्यक, व्यवसायाभिमुख समाज होणे आवश्यक। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, विविध स्तरीय विषमता नष्ट होणे आवश्यक। प्रश्न क्रमांक 17, श्रमातून एकजुटीने भावना निर्माण होत असली तरी त्या समांतर व्यवस्थेची प्रेरणाही त्यातच असते। पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक। प्रश्न क्रमांक 18, या उत्तरासाठी अधिक समर्पक शीर्षक कोणते? पर्याय आहे समता एक सामाजिक मूल्य, अहिंसा आणि मानवी जीवन, श्रमाचे महत्त्व, मोक्षाचे साधन। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, समता एक सामाजिक मूल्य। या पुढचे प्रश्न पुढील भागात घेऊ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।